एक 10-15 मनुके दररोज रात्री झोपताना जर घेतले, तर त्याच्याने बद्धकोष्ठता टाळली जाऊ शकते, पोट साफ बऱ्याच व्हायला वेळा मदत होते. गरम पाणी आणि एरंडेल हो, तेल हो. पण एरंडेल तेलमुळे पोटामध्ये स्पाझम पण होतं, दुखून पण येतं. त्यामुळे नुसतं गरम पाणी हे सुद्धा त्याचं उत्तर चांगलं आहे, की सकाळी उठल्या-उठल्या कोमट पाणी गरम जर पाणी. पिलं, तर ते सुद्धा त्याच्यासाठी खूप उपयोगाला येऊ शकतं. मग ह्या ज्या 3 आजार आहेत, मूळव्याध, फिशर आणि आणि भगेंद्र. या 3 मध्ये सगळ्यात जास्त वेदनादायी जे असतं ते फिशर असतं. कारण याच्यामध्ये त्वचा फाटली, पूर्णपणे ती रिंग फाटली जाते त्या ठिकाणची आणि खूप प्रमाणात वेदना असते. नमस्कार. अर्थार्थवेलच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या वेळेसही आपण एक नवीन विषय, पण जो ऐकलेला असणार आहे आणि त्याच्याबद्दलचं जे काही समज, गैरसमज, त्याच्यानंतर त्याचे उपाय, त्यात कुठली पॅथी त्यामध्ये काम करते, ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण विषयाला हात घालण्याआधी आपण आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, भरभरून कमेंट्स करा. तुमचे काही मागच्या एपिसोडपर्यंतचेही प्रश्न असतील तर तेही तुम्ही त्या ठिकाणी टाका. आपल्या स्क्रीनवर आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि मेल ID दोघंही दिलेले आहेत. यूट्यूबचा कमेंट बॉक्स आपल्यासाठी उपलब्ध आहेच, पण तुम्हाला अगदीच कमेंट्सवर न टाकता डायरेक्ट कॉल करता येणं शक्य असेल तर प्रसाद सर तुम्हाला डायरेक्ट कॉलवरही त्या प्रश्नांची उत्तरं देतील किंवा कन्सल्टिंग जे काही तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल ती त्यावरही तुम्हाला उपलब्ध आहे. तर प्रसाद सर आपलं या एपिसोडमध्ये स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण एक नवीन विषय घेऊन येणार आहोत आज. तर नवीन विषय हा फिशर ह्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत आणि नक्कीच प्रत्येक एपिसोडचे जसे काय म्हणतो फायदे आपल्या प्रेक्षकांना होत आहेत, तसेच ह्या एपिसोडचा आणि ह्या विषयाचाही फायदा त्यांना होईल असं लक्षात घेऊन आपण पुढची चर्चा सुरुवात करूया. ठीक आहे. नमस्कार श्रोतेहो. आपण आज पुन्हा एकदा भेटतो आहोत आणि एक नवीन विषय म्हणजे मागे एक आपण एपिसोड ऐकला होता. तो म्हणजे पाईल्स किंवा मूळव्याध. त्याच्याच अनुषंगाने त्याच्याशी मिळता-जुळता आणि तशाच प्रकारच्या वेदना असणारा दुसरा विषय आणि ज्याच्यात वेदना जास्त महत्त्वाच्या असतात, असा विषय म्हणजे फिशरी नॅनो. म्हणजे संडासच्या जागी भेगा पडणं म्हणजेच फिशर. इंग्रजीमध्ये फिशर म्हणतो, मराठी भाषेत आपण त्याला भेगा पडणं असं म्हणतो. या भेगा का पडतात? तर सगळ्यात पहिली गोष्ट असते, की ज्याला खूप बद्धकोष्ठतेचा त्रास आहे आणि काही जणांना मल हा इतका कठीण असतो, की तो बाहेर पडायला त्रास होतो आणि तो जर खूप मोठा गोळा तयार झाला आणि तो बाहेर पडताना ती त्वचा पूर्ण फाटली जाते त्या प्रेशरमुळे आणि ती फाटली गेली म्हणजे फिशर झालं. बरं. फिशर मग ह्या ज्या 3 आजार आहेत, मूळव्याध, फिशर आणि आणि भगेंद्र. या 3 मध्ये सगळ्यात जास्त वेदनादायी जे असतं ते फिशर असतं. कारण याच्यामध्ये त्वचा फाटली, पूर्णपणे ती रिंग फाटली जाते त्या ठिकाणची आणि खूप प्रमाणात वेदना असतात. तसं आपण मूळव्याधामध्ये पाहिलं. मूळव्याधामध्ये रक्तस्राव हा महत्त्वाचा. पेन जर इन्फेक्ट झालं तरच पेन असतं किंवा त्या ठिकाणी समजा रक्तस्राव झाला की पेन थांबून जातं. तसं फिशरचं नसतं. फिशरचा प्रश्न असा असतो, की प्रत्येक वेळेला त्या जखमेला, ती झालेली जखम आहे आणि जेव्हा-जेव्हा टॉयलेटला पेशंट जातो, मल विसर्जनाला जातो, त्यावेळेला तो मल त्याच्यावरून पुन्हा एकदा घासला जातो. तो घासला गेला की पुन्हा वेदना सुरू होतात आणि त्या वेदना तात्पुरत्या राहत नाहीत. खूप पेशंटमध्ये अगदी दिवस-दिवस त्या पेशंटला त्या वेदना त्याच्यानंतर राहतात आणि तो पेशंट त्यांनी खूप बेजार झालेला असतो. तर फिशर हा खूप वेदनादायी असलेला आजार आहे त्या ठिकाणचा. त्या कंपॅरिझनमध्ये मूळव्याध आणि भगेंद्र तेवढं त्रासदायक असू शकत नाही. प्रश्न असतो की याची ट्रीटमेंट काय? याची ट्रीटमेंट म्हणजे पहिलं बद्धकोष्ठता होऊन न देणं. म्हणजे मुख्य कारण ते आहे, की ज्याच्यामुळे फिशर झाले, ज्याच्यामुळे जखम झाली, ज्याच्यामुळे त्वचा ताणली गेली. मग सगळ्यात महत्त्वाचं की मल हा कडक नाही होऊन द्यायचा. म्हणजेच काय करायचं? तर पेशंटला सगळ्यात महत्त्वाचा आहार,
आहारामध्ये फायबर डाएट खूप महत्त्वाचं असतं. हम्म. म्हणजे भाज्या ज्या आहेत, पालेभाज्या असतील, कुठल्याही भाज्या आहेत, ज्याच्यामध्ये सालीसकट खाल्लेल्या भाज्या असतील, ज्याच्याने फायबरस डाएट जर मिळालं तर कॉन्स्टिपेशन होत होणार. नाही. त्यामुळे त्याचा अंतर्भाव आपल्यामध्ये आहारात असला पाहिजे. दुसरी गोष्ट फळांचाही खूप जण काय करतात, की चिक्कू खायचा, त्याची साल तशी काढून टाकतात, नुसतं आतला गर खातात. तसं नाही. काही काही फळं आहेत हे जे सालीसकट खाऊ शकतो. ती अवश्य सालीसकट खाल्ली पाहिजे. हम्म. म्हणजे द्राक्ष सालीसकट पूर्ण याच्यासकट खाल्ली तर त्या द्राक्षाचा शरीराला दोन्ही दृष्टीने उपयोग होतो. म्हणजे तोंडाला लागणारा गोडवा, आरोग्याला लागणारी साखर, ग्लुकोज, कार्बोहायड्रेट्स आणि मल तयार होताना फायब्रस जी फायबर्स जे लागतात ते फायबर्स वरच्या त्वचेत असतात. असं ते फळांचा उपयोग, पालेभाज्यांचा उपयोग हा आहारात योग्य प्रमाणात केला, की कॉन्स्टिपेशन होण्याचं प्रमाण कमी होतं. मैदा आहारातला एकदम कमी करणं खूप महत्त्वाचं असतं आणि दुर्दैवानं आजकाल प्रत्येक आहारामध्ये मैद्याचंच प्रमाण वाढलेलं आहे. मग हे जेवढे काही अं, नवीन पिढीला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपण जंक फूड असं म्हणतो, पिझ्झा असेल, बर्गर असेल, हे सगळं जे आहे याच्यामध्ये फायब्रस डाएट खूप कमी होऊन जातं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मैद्याचा वापर असतो आणि त्यामुळे मग बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. दुसरी गोष्ट व्यायामाचा अभाव, ज्याने बद्धकोष्ठता पुन्हा वाढली जाते. व्यायामच नाही, बैठक खूप जास्त प्रमाणात, बद्धकोष्ठता वाढली जाते. आहारामध्ये कोरडं खाण्याची सवय बऱ्याच जणांना झालेली असते. त्याच्यामुळे बद्धकोष्ठता होते. तर हे सगळे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. दुसरी गोष्ट आयुर्वेदात जसं सांगितलंय, की रात्री झोपताना गाईचं दूध आणि त्याच्यात गाईचं दुधाचं तूप हे मिक्स करून जर घेतलं, साखर न टाकता, तर त्याने मल स्मूथ होण्यासाठी खूप उपयोग होतो. त्यामुळे ते एक आहे. अं, दिवसभर भिजवलेले काळे मनुके, एक 10-15 मनुके दररोज रात्री झोपताना जर घेतले, तर त्याच्याने बद्धकोष्ठता टाळली जाऊ शकते. पोट साफ बरेच व्हायला वेळा मदत होते. गरम पाणी आणि एरंडेल हो. तेल. हो, पण एरंडेल तेलमुळे पोटामध्ये स्पाझम पण होतं, दुखून पण येतं. त्यामुळे नुसतं गरम पाणी हे सुद्धा त्याचं उत्तर चांगलं आहे, की सकाळी उठल्या-उठल्या कोमट पाणी गरम. जर पिलं, तर ते सुद्धा त्याच्यासाठी खूप उपयोगाला येऊ शकतं. हा झाला प्रायमरी म्हणजे उपाय, की ज्याच्याने त्र मल कडक होऊ नये म्हणून केलेला उपाय. आता दुसरा प्रश्न राहिला झालेल्या जखमा भरून काढल्या. म्हणजे त्या त्या भरणंही महत्त्वाचं आहे. मग ह्या गोष्टी करता होमिओपॅथीमध्ये अतिशय उत्कृष्ट औषधं आहेत. म्हणजे फिशर नॅनो ही सर्वोत्कृष्ट पद्धतीने होमिओपॅथी ट्रीटमेंट आपण करू शकतो या कंडिशनसाठी. त्याच्यामध्ये नायट्रिक ॲसिड सारखं औषध आहे, रॅटॅनिया सारखं खूप उत्कृष्ट औषध आहे. त्याच्यामध्ये कोलिन सारखं औषध आहे. जे ह्या भेगाही भरून काढतात आणि त्याच्यापासून होणाऱ्या वेदनाही ताबडतोब कंट्रोलमध्ये आणण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. मग आपल्या पेशंटला पटकन बरं वाटलं पाहिजे, हा हेतू त्याचा असतो पेशंटचा आणि तो होमिओपॅथीने साध्य होतो. जेव्हा आपण मॉडर्न सायन्सचा विचार करतो त्यांच्याकडे एक इन्फेक्शन होऊ नये म्हणून अँटिबायोटिक वापरलं जातं आणि एक वेदनाशमक. परंतु हे जे आहेत हे तात्कालीन आहे. ते भरून नाही काढत. ते फक्त तुमच्या वेदना कमी कमी करतील करतात. आणि जेव्हा तुम्ही गोळी बंद कराल त्या वेदना जशाच्या तशा असतात. कारण जखम जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत ते बरं होणार नाही आणि म्हणून आमच्या होमिओपॅथिक मेडिसिन्स जे आहेत, हे मेडिसिन्स दोन्ही दृष्टीने उपयोगी येतात. ते फिशर बरं पण करतात आणि त्याचबरोबर त्याला होणाऱ्या वेदना त्या पण इमिजिएट कमी करण्याचं काम होमिओपॅथिक मेडिसिन करतं. तर याच्यात दोन्ही गोष्टी साध्य करायच्यात. एका बाजूला मल कडक बनणार नाही त्याचा पेशंटला सगळं समजून सांगावं लागतं. हा पहिला पार्ट असतो आणि दुसरा पार्ट हा औषधांचा असतो आणि तो व्यक्तिनिष्ठ असतो. म्हणजे औषध हे शेवटी फिक्स नाहीये. म्हणजे आपण जे प्रत्येक एपिसोडमध्ये हे शिकतोय, की प्रत्येकाचं औषध भिन्न येईल. बरोबर. म्हणजे फिशरचे 10 पेशंट असतील, 10ही जणांचं औषध वेगवेगळं येऊ शकतं. एकसारखं औषध होमिओपॅथीत येणार नाही. म्हणून फिशर ट्रीट करायचं असेल, तर मी आवर्जून सांगेल, की तुम्ही होमिओपॅथीच ट्रीटमेंट व्यवस्थित करा. फिशर ट्रीट होण्यासाठी खूप पटकन उपयोग होऊ शकतो. सर, आपण खूप छान माहिती देतो या गोष्टींवर. पण मला अजून एक विषय असा होता, की ज्याही व्यक्तीला हा त्रास आहे त्यात, तर कॉन्स्टिपेशन आणि त्याच्या रिलेटेड ह्या गोष्टी सगळ्या
घडतात. साधारण ही गोष्ट जेव्हा ती व्यक्ती सफर होत असते आणि आपण म्हणतो की व्यक्तीनुसार औषधं बदलतात. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण मानसिकता किंवा विचार जसं होमिओपॅथीमध्ये बघितलं जातं सगळं, की सायकॉलॉजी काय आहे बरोबर. समोरच्याची. तर ह्या आजारांना पण ती गोष्ट कोरिलेट होते का? तसं नाहीये. म्हणजे आजाराशी निगडीत म्हणून नाही विचार करायचा. होमिओपॅथिक मेडिसिन हे व्यक्तीला दिलं जातं. त्याच्या नुसत्या आजारावर विचार केला जात नाही. हे इथं ट्रीटमेंट जी आहे, क्षय ही व्यक्ती आहे, त्याची क्षय हे मेडिसिन येईल. त्याच्यानुसार जे सिमिलमम येईल ते. त्या विचारांमुळे हेमोरॉइड झाले असं म्हणायचं नाही किंवा त्या विचारांमुळे फिशर झाला असं नाही. औषध त्या व्यक्तीला द्यायचं. मग व्यक्ती समजण्याकरता त्याचे विचार, त्याची शरीरयष्टी, त्याच्यात असलेले दोष हे सगळेच्या सगळे आपल्याला विचारात घ्यावे लागतात. आणि त्यामुळे औषध जे ठरतं त्या व्यक्तीला ठरतं. म्हणजे एखादा पेशंट हा लाइकोपोडियमचा असेल, दुसरा पेशंट असेल तो नायट्रिक ॲसिडचा असेल, तिसरा पेशंट असेल तो रॅटॅनियाचा असेल, चौथा असेल तो अजून वेगळ्या हेमॅमेलिस नावाचा. असे अनेक मेडिसिन्स आहेत. त्या व्यक्तीनुसार जे औषध लागेल तेच त्याला द्यायचं आहे. त्याच्यात औषध फिशर इन ॲनो ह्या नावानुसार औषध होमिओपॅथी हे फक्त होमिओपॅथीमध्येच आहे की हे असे होमिओपॅथीत. प्रकार होऊ शकतात त्यांच्यासोबत. पण तेच जर आपण दुसरा ट्रीटमेंट घ्यायला गेलो तर त्यांना फिक्स ते फिक्स ठरलेलं ट्रीटमेंट आहे असते. अगदी की बरोबर. हे असं झालेलं आहे आणि ह्या व्यक्तीला हे मेडिसिन्स, हे ऑइलमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी देण्यात येतील मॉडर्न सायन्समध्ये त्यामध्ये. याची ट्रीटमेंट म्हणजे फक्त एकतर सर्जिकल ट्रीटमेंट असते. म्हणजे काय तर जी ॲनसची जागा असते संडासची, ती जागा डायलेट केली जाते. डायलेटेशन केलं जातं आणि जखम भरण्याकरता मग त्याचं ड्रेसिंग किंवा टब बाथ्स वगैरे त्याच्यातले हे त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट फिक्स असते. ती बदलत नाही. जखम खास भरून यावी यासाठी कुठलंही औषध त्याच्यात उपलब्ध नाही. जे होमिओपॅथी ट्रीट करते. नक्कीच सर, खूप छान माहिती दिलेली आपण ह्या विषयावर. आणि आपले प्रेक्षक ज्यांना याबद्दल काही प्रश्न असतील किंवा सांगता येत नाहीये कुठल्या डॉक्टरांकडे, बऱ्याच वेळा जाऊन ट्रीटमेंट घेतली पण जाते पण ती किती उपयुक्त ठरते हे त्यांनाही अंदाज नसतो त्या ठिकाणी. ते नक्कीच आपल्याला कॉल करून प्रश्न पण विचारतील. काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा कॉल करून आम्हाला विचारू शकताय. या एपिसोडला आपण इथेच थांबूया. आणि प्रसाद सरांनी नक्कीच खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तेही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघताय की प्रेक्षकांना आपले नवीन नवीन विषय कसे वाटतायत, काय वाटतायत त्यामध्ये, त्यांना काही अडचणी आहेत का. बऱ्याच वेळा असं असतं की शाळेमध्ये शिकवल्यानंतर आपण शिक्षकांना उत्तरं देत नाही आणि शिक्षकांना ते कळत नाही की हे आम्हाला तुम्ही कसं शिकवलेलं आहे किंवा काय. ही परीक्षा नसून एक लक्षात घ्या, तुमच्यासाठीच चालवलेला उपक्रम आहे. तर आम्ही तुमची वाट बघतोय. धन्यवाद. आजचा एपिसोड आपण इथेच थांबवूया. धन्यवाद श्रोतेहो. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडमध्ये. Myself, Captain Manoj Bhamre. I am taking care of the HR and administration for Supriya Life Science Limited, which is one of the leading API organization in India, having a lot of presence in India in domestic as well as international markets. Here I am wishing all the best for Artharth Wealth Management and Supriya Life Science joint venture for Arogya Vardhini series, which is very successful and doing a lot of good insights to the people of various walks of life, of various age groups, and people will definitely benefit from the expert panel of the doctors which they used to invite for giving their valuable inputs on various themes of medicines like homeopathy, allopathy and things like that. So people will definitely benefit from this. I will again wish all the best to Artharth Wealth Management and Supriya Life Science. Thank you.